अंजलीचं नाव आम्ही फायनल केलं आमच्या पॅनल कडनं. हा, पण आम्ही तुमच्या पॅनल कडनं उभं राहत नाही. आम्ही अपक्ष म्हणून उभं राहतोय. आमचं सेपरेट पॅनल आहे आणि राणा भाऊजींचा सपोर्ट आहे आम्हाला. ऑफर तुम्हाला हे जमणार आहे का? का नाही? अहो, उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. राजकारण आमच्या धमन्यातनं बारक्यापणापासूनच वाहतंय. खरं तर जाऊबाईंपेक्षा आम्हीच लायक आहे सरपंच पदासाठी. अंजली बरोबर तुलना करू नका स्वतःची. अच्छा, म्हणजे आम्ही इलेक्शनला उभं राहायचंच नाही तर? हेच आम्हासनी राणा भाऊजींनी सांगू दे. राणा भाऊजी, आता तुमच्या बायकोसाठी आम्ही माघार घ्यायची काय? नाही, तुमचा जीव जर तुमच्या बायकोसाठी एवढाच वर खाली होत असेल तर आम्हासनी दिलेला शब्द मोडा. मग तुम्ही म्हणशीला तसं करतो. ए, अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? आबा, अहो मी वहिनीसनी शब्द दिलाय, आता मला मोडता येणार नाही. कसला शब्द? सुनबाईंना माघार यायला सांग. होय राणा, सांगून टाका त्याच्यात. नाही, नाही कसं? वहिनी इलेक्शनला उभं राहणार आणि मी त्यासनी सपोर्ट करणार हे ठरलंय. अरे त्यांना सपोर्ट करण्याच्या नादात तू स्वतःच्या बायकोच्या विरोधात चाललायस. अंजली, तू तरी समजून सांग याला. आबा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी चहा टाकते. या विषयावर आपण नंतर बोलू. काय वागते? सॉरी. खरंच सॉरी. माझं नाईलाज झालं हो. तुम्ही भडकू नका माझ्यावर. मी कुठे भडकलीये? न बोलता गपगर बसलाय म्हणून म्हणलं. मी वहिनीसनी शब्द देऊन बसलो. मागचा शब्द पाळला नाही तर पाळावं लागलं. खरंच सॉरी. हरकत नाही, तुम्ही तुमचा शब्द पाळा. ह्या सगळ्या प्रवासात खरं तर मला तुमची खूप गरज होती, पण हरकत नाही. पण मी तुमच्या संकटच आहे की. मग तरी तुम्ही जाऊबाईंना सपोर्ट कसं करता? तुम्ही तुमचा निर्णय घेतलात तर मी काहीच बोलणार नाही. तुम्ही मनाने इतके निर्मळ आहात की समोरच्यासाठी काही करायला तयार होता. पण एक लक्षात घ्या, पाणी कितीही निर्मळ असलं तरी त्यात जे मिसळतात त्यासारखं ते होऊन जातं. आता तुम्ही ठरवा त्यात काय मिसळू द्यायचं आणि काय नाही. गोड साखर मिसळली तर पाणी गोड होऊन जाईल आणि कडू किराईत मिसळलं तर पाणी कडू क्षार होऊन जाईल. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचंय. एवढा विचार करायला टाइमच गावला ना. ते मी मळ्यातनं घरला आलो, वहिनी तशाच उपाशी त्यासने चक्कर मारत होत.
त्यांच्या अंगात ताकद बी नव्हती. मी लई समजवलं त्यासनी, पण ते ऐकायलाच तयार नाही. माझा बी जीव भुकेनं कासावीस झालता. ते काय करायचं काय सुधारतच नव्हतं. ते बोलण्यातून शब्द देऊन बसलो मी. चुकीचा शब्द दिलात तुम्ही. होय, लई चुकीचा शब्द दिला मी. अहो आबा, सूरज, गोदक्का लई भडकलेत माझ्यावर. पण मी तरी काय करू? हे बघा, अहो एवढ्या तेवढ्यावरनं वहिनी स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं असतं म्हणजे अहो केवढ्याला पडलं असतं आपल्याला. मी खरंच भडकलं नाही ना हो माझ्यावर. मी तुमच्या विरोधात जायला नाही पाहिजे होतं बघा. तुम्ही तुमच्या वहिनींना जसा शब्द दिलात ना, तसा बायकोलाही एक शब्द द्या. कुठला? राजकारण, विरोध वगैरे सगळं घराबाहेर. घरात आपण फक्त नवरा बायको राहू. आपल्या नात्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही हा शब्द द्या. दिला. घराबाहेर जरी विरोधक झालं तरी घरात प्रेमच असणार. जे काय राजकारण असेल हे वाड्याच्या उमराबाहेर. नाही, उमऱ्याच्या आत जाऊबाई माझ्यासाठी माझ्या माणसांपैकी एक असते आणि घराबाहेर विरोधक. पण तुम्ही घरातही आणि बाहेरही माझेच असता. मी तुमच्या सोबत कधीच राजकारण करणार नाही. हो, पण वहिनीने मला फुल सपोर्ट द्या सांगितलं. मग तुम्हाला कधी विरोध करायची पाळी आली म्हणजे करा. तुम्हाला तुमच्या वहिनींच्या शब्दाखातर काही करावं लागलं तर करा, पण वाड्या बाहेर. घरात काही येऊ देऊ नका. अहो एक नंबर. अहो वहिनीसले शब्द देऊन कोड्यात सापडलो होतो, पण तुम्ही त्या कोड्यातनं पाटकन बाहेर काढलं बघा. घराबाहेर विरोधक, घरात प्रेम. हो, अहो घराबाहेर विरोधक आणि घरात प्रेम. हो, कळलं मला. आता आपण घरात आहोत ना हो? लाडू बी नाही, मग प्रेमाचं काय? अहो अहो प्रेमाचं काय? अहो तुर्के, आता जरा नीट शाण्यासारखं वागायचं. हा, सरपंच पदासाठी तुझ्या नावाचा फॉर्म भरालोय मी. आता काहीतरी येडेपणा करून गावासमोर माझ्या अब्रूचा ढोल बडवू नगस. आपण फॉर्म भरल्यावर काय करू मी? अगं तू काहीच करायचं नाही. जे काय करायचं की नाही ते मी करणार आहे. हा, इतका जबरदस्त प्रचार करतो की नाही तुझा, बघतो नुसता. आपण प्रचार झाल्यावर मी काय करायचं? अगं तू काहीच करायचं नाही. जे काय करणार की नाही ते मीच करणार आहे. तुला सरपंच बनवणार म्हणजे बनवणार. आणि सरपंच झाल्यावर मी काय करू? घरात जरा धुणं भांडी करत बसायचं. एक डाव सांगितलं ना, जे काय करायचं ते मी करणार आहे. तू काय बी करायचं नाही. तू फक्त वयला वय आणि नाहीला नाही करायचं. सांगाले जरा शाण्यासारखं वाग तर जरा शाण्यासारखं वाग की. अगं नक्की काय करू मी? अगं बाई, तू काहीच करू नकोस. जे काय करायचं ते मी करणार आहे असं सांगितलं नाही तुला. तुझं तोंडाला बंद ठेव, कुरूप घाल जरा. जेवायला वाढा जरा आता, आणि एक मस्तपैकी जरा मासा तळून दे मला.
अहो पण तेल किती घालू? नाही लई तेलानं कोलेस्ट्रॉल वाढतंय म्हणून मी एक वाजवली की नाही तुला सगळी हुशारी सांडेल बघ तुझी. चल सांगितले तेवढं कर निघ. मला वाटते बारक्यापणी मी हागण्या मुतण्याचा लई त्रास दिला तुम्हासनी म्हणून एक खुन्नस काढलाय ना माझ्यावर. कुठलं येडं माझ्या गळ्यात मारलंय तुम्ही? हा कुठला सूड उगवालाय? पप्प्या मिंच्या अरे तापात बरवतोस का काय? कुणा बरोबर बोलायला लागलाय? ये आमचं फादर. हा? ते वडिलांची कृपा असं एक बोर्ड तयार करायला दिलतो ना व, तो कॅन्सल करून टाक. अरे असं कसं कॅन्सल करतोस? वडिलांची आवकृपा होईल की. ती झाल्याच अगोदर हे असलं ध्यान गळ्यात मारलंय माझ्या. हे असं बोलू नकोस. वहिनी आता भावी सरपंच आहेत. मिंच्या त्या पार्टीत मी जाऊन असंच बोलत असशील नाही? अरे दोस्त आहेस तू माझा आणि विरोधी पक्षाचा फॉर्म भरतोस आणि त्यांचा प्रचार करतोस होय? नाही नको, मी एक नाही तो बोर्ड कोल्हापुरात तयार करून घेतो. तू जा निघ. ए असं काय करतोस मारता? मी तुझा दोस्त आहे ना. अरे मी जरी त्यांचं फॉर्म भरलं असलं तर मनापासून तुला सपोर्ट आहे. हे बघ मी त्यांचं फॉर्म भरलं ते धंदा म्हणून आणि हे बघ मनापासून मी तुला सपोर्ट करणार आहे. हा बर चल ते राहू दे, वहिनीचा फॉर्म भरूया पटकन. मिंच्या अरे कडूस पडल्यापासून तुझी वाट बघालोय आणि तू आत्ता उगवलायस. अरे तुझा फोन आला तेव्हा पोराला घेऊन मी रंकाळ्यावर गेलो होतो. अरे भेळ खाण्याच्या नादात तू थोडा उशीर झाला. बर ते जाऊ दे, चल बरं पटकन वहिनीचा फॉर्म भरूया. उगीच टाइमपास नको. जाऊन आणि मला बोर्डाचे डिझाईन करायचे आहेत. मिंच्या आमच्या बोर्डाची डिझाईन एक नंबर व्हायला पाहिजे बघ. होणार, एक नंबर होणार. तू काय बी काळजी करू नकोस. काम कर काम कर. उद्यापासून जोरदार तयारीला लागलं पाहिजे. फॉर्म भरून लगेच तयारीला लागायचं. या टायमाला 3 उमेदवार आहेत. मजा येणार आहे इलेक्शनला. मिंच्या मिंच्या मजा तर येणारच आहे. धर नाही त्या गायकवाडांची पळता भुई तोडी केली तर परेश पाटील नाव सांगणार नाही. हो लाडू शेठ, आता माऊला लई ताप द्यायचा नाही. त्यांच्या मागे लई काय काय काम असणार आहेत. तेव्हा तुझा अभ्यास तुझं तू करायचा. आता मी अभ्यासाचं बोलत नाही. एकदम बेस्ट. आता लवकर खा, आपल्या तालमीत जायचं ना व? चल. हे घ्या. थांबा. लाडू. अजून काही आणू भाऊजी? नाही मला बस. मला बी बस झाले. चला आता आवरा पटपट, तालमीला जायचंय ना. मला पण बस. बरं बरं ते असलं समजा ते आम्ही आवडतो. तुम्ही आता काय बी काळजी करू नका. तुम्ही आता फक्त इलेक्शनवर लक्ष द्या. मी घर आणि इलेक्शन दोन्ही सांभाळ. याला म्हणायचं वहिनी. बघ रानादा, माझ्या वहिनी कसल्या भारी आहेत, नाही तर तुझ्या वहिनी. तुम्ही निवडणुकीला उभं राहिले सर, समजा किती खुश झालेत बघा. आज निवडणुकीच्या कामांचा पहिला दिवस. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. मग माझ्याकडनं पण बेस्ट. थँक्यू. अहो निवडणुका म्हणजे समजा माणसाने एकत्र जोडणं. तुम्हाला ते बरोबर जमते बघा. आपल्या गल्लीत ना तुम्हाला सपोर्ट असणार आहे. हा पण ती डुबल वस्ती आहे ना, तिकडे जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष गाठ घेतली पाहिजे बघ. काय ते जरा समधी माणसं आपल्याच नादात असते. तिकडे ते हा नाना आणि सुरेश राव ते आपल्या बाजूचे. त्यासनी घेऊन घरटी जाऊन प्रत्यक्ष गाठ घ्या तुम्ही. समजायचं नीट समजलं की नाही, की समजे तुमच्या बाजूने येणार बघा. रानादा, त्याची काळजी तू करू नकोस. हा, ती सगळी आमच्याच बाजूने येणार आहेत. तुझ्या बाजूने माणसं येणं जरा अवघड आहे बघ. राणादा, मी कुणाच्या बाजूनं? आता ह्योच प्रश्न अख्ख्या गावाला पडला असणार आहे बघ. रानादा का वहिनी? लाडू आपल्या तालमीत जायचं ना बा.
जा आपली तालमीची पिशवी घेऊन ये. जा लवकर, जा, जा, जा. जा. ते नवर आनंदा, तू आमच्या पार्टीला इलेक्शनच्या सगळ्या आयडिया सांगितल्यास तू तुमच्या पार्टीच्या उमेदवाराला सांगायला काय उरणारच नाही की. अरे तुझ्या पार्टीच्या उमेदवारासाठी ठेव की काय तर. राणा भाऊजी, तुम्ही तुम्ही इकडे या बरं. उठा उठा उठा. काय झालं? पाठदिशी उठा. तुम्ही इकडे या, इकडे या. काय झालं? राणा भाऊजी, तुम्ही विरोधी गोटात काय करायलाय बरं? राजकारणात विरोधी पक्षापासून 4 हात लांबच राहायचं असतंय. वहिनी, राजकारण इलेक्शन हे समजा घराब आहे. आपण घरात समजे एक आहोत. असं माझा ना अंजलीबाईंचं ठरलंय. अहो पण राणा भाऊजी, ही विरोधी पार्टीतली आहेत ना? अहो आपल्याला लई काम आहेत. तुम्ही उठा बरं, उठा. वहिनी, घरात राजकारण नाही. राणा भाऊजी, जरा बाहेर या बरं, एक काम आहे. काय झालं? काय आहे सर? बरं, हॅलो. हा वहिनी. ते आम्ही आता इलेक्शनला उभं राहणार आहे ना, तर जरा आम्हाला नेताशाप साड्या खरेदी करायच्यात. जरा साडीवाल्याला बोलवून आणता काय? होय, आधी तालमीत जातो आणि मग आणतो. हो राणा भाऊजी, आता इलेक्शनच्या धामधुमीत कसली आली थालीमन थालीम. बरं तुम्ही एक काम करा, थोडं उशिरानं जावा, पण पहिलं त्या साडीवाल्याला घेऊन या. जरा अर्जंट आहे हो काम. तुम्ही खरंच आमच्या बाजूनच आहे ना? होय. ठीक आहे राणा भाऊजी, आम्ही सांगतो तसं आम्हाला फुल्ल सपोर्ट द्या. तुम्ही कबूल केलंय ना तसं? आता जावा आणि साडीवाल्याला घेऊन या बरं. घरात राजकारण नाही याचा अर्थ बी कळला खोळीला. हे सगळं घरात बी सांगता आलं असतं की. हा शिस्तात जा. वहिनी, वहीच्या नादाला लागण्यात काय पॉईंट नाही बघा. चला आपण बी आपल्या कामाला लागूया. सनिदा, ओ सनिदा, सनिदा. सकाळ सकाळी अहो इलेक्शन आहे म्हटलं ती सकाळी उठायला नको का? ये. सनिदा, एक घोळ झाला. कसला गुण? नाही नाही, आता राणादादांनी वहिनी साहेबांनी पाठिंबा दिल्यामुळं माणसं जरा भंजाळ आहेत हो. म्हणजे नेमकं राणादांकडे जायचं का अंजली वहिनींकडे? हे बघ, त्याची काळजी तू करू नकोस. अरे आपलं पॅनल सत्ताधारी आहे आणि वरनं आपणचा आशीर्वाद बी आहे की. नाही नाही, तरी पण माणसाने भंजाळून आई निवडी पलटी मारली तर? आपण करूया की दणकून प्रचार. कशी पलटी मारतात बघूया. आपण आपल्या पॅनल कडनं चांगले उमेदवार निवडू. आपल्या सोबतची माणसं चांगली असली की गावही आपल्या सोबत राहील. मग सोपं आहे. फक्त चांगली नाही, त्यांची गावासाठी काम करायची तयारीही पाहिजे आणि त्यांना चांगलं कामही करता आलं पाहिजे. हे जरा अवघड आहे. नाही नाही, म्हणजे माणसं चांगलं काम करणार का नाही हे आपल्याला कसं कळणार? आपण सगळ्यांच्या मुलाखती घेऊया आणि मग आपली टीम ठरवूया. अवधूत भाऊजी, हा, तुम्ही गावात सगळ्यांना निरोप द्या मुलाखतीचा आणि जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना बोलवा. आता राणादा पुढे टिकायचं तर मेहनत तर करावीच लागणार. आणि गावातली चांगली माणसं बी निवडावी लागणार. जाऊ द्या, फटाक दिवशी जाऊन सगळ्यांनी निरोप दे. काय? येतो फोन कर मला. हा येतोय. हा. राणाजींच्या विरुद्ध बाजूने निवडणूक लढवणं सोपं नसणार आहे. जोरदार तयारी करावी लागेल. वेळप्रसंगी रोषही ओढवून घ्यावा लागेल, पण पर्याय नाही.